नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल भटकंती तडकामध्ये। आज आम्ही घेऊन आलो आहोत दिवाळी स्पेशल चकली। घरच्या घरी कुरकुरीत आणि खुशखुशीत चकली बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चकली हा फराळ दिवाळीमधील सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे। तर चला सुरू करूया चकली बनवण्याची कृती। आम्ही इथे अर्धा किलोच्या वजनाप्रमाणे चकली भाजणी बनवली आहे। त्याच्यात सगळ्या डिटेल्स मी कॅप्शन मध्ये तर देतेच आहे, पण मी आता पण सांगते आहे। तांदूळ, चना डाळ, उडीद डाळ वेगवेगळे धुवून सुकवायचे आहेत आणि नंतर ते मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत। थंड झालेल्या मिश्रणामध्ये भाजलेला साबुदाणा, पोहे, धणे, जिरे हे सगळे एकत्र करून गिरणीमधून दळून आणायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करून घेणे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यात तीळ, ओवा, मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडं तेल घालणे। हे सगळे जिन्नस एकदा टाकून झाले की थोडं थोडं करून पीठ सोडणे। साधारण अर्धा किलोचं हे पीठ आहे, त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला प्रमाण सांगते आहे। एकदा की सगळं पीठ टाकून झालं की नीट एकजीव करून घेणे। चांगलं मिक्स झालं की आपण थोड्या वेळाने गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण झाकून ठेवायचं आहे। साधारण 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर पीठ पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे। पीठ हे घट्टसरच मळायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर चकल्या तुटण्याची शक्यता असते। मीठ तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। एकदा की पीठ रेडी झालं की आपण पीठ मळून चांगला त्याचा गोळा चकलीच्या भांड्यामध्ये टाकूया आणि आता आपण तयार आहोत चकली करायला। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक एक करून चकल्या ताटात काढून घ्यायच्या आहेत। एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या। तेल मध्यम आचेवर गरम करावे, खूप जास्त गरम पण असू नये। चकली नाहीतर आतून कच्ची राहील आणि बाहेरून जळून जाईल। 3-4 चकल्या तेलात सोडा आणि परतत राहा। एकदा का त्याला लाल कलर आला की आपल्या चकल्या तयार आहेत आणि हे येणारे बुडबुडे एकदा की कमी झाले म्हणजे आपली चकली तयार झाली आहे असे समजून जावे। मध्यम आचेवर चकल्या तळा आणि तळलेल्या चकल्या पेपरवर किंवा टिश्यूवर काढा, म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते निघून जाईल। या बघा आपल्या चकल्या किती खुशखुशीत आणि कुरकुरीत झाल्या आहेत आणि ह्या थंड झाल्यावर तर अजून कुरकुरीत होणार आहेत। चकल्या थंड झाल्यावर आपण हवाबंद डब्यात ठेवल्या पाहिजेत, म्हणजे त्या नरम पडणार नाहीत आणि 2-3 आठवडे कुरकुरीतच राहतील। मैत्रिणींनो, ही अगदी सोपी पद्धत आहे कुरकुरीत चकली बनवण्याची। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि आपली ही दिवाळी अशी आनंदाने साजरी करा। आणि ही चकली कशी झाली आहे हे नक्की कमेंट करून मला कळवा, मला खूप छान वाटेल। ऐकलात ना आवाज? अगदी कुरकुरीत झाली आहे ही चकली आणि अशीच चकली बनवायसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जाता जाता आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।